this relation we have written, and see a last configuration, that is which we are not going to use that many times. आपण कुठे ते यूज करत नाही, but this is the circuit diagram for the common collector configuration. ओके, हे कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन ची सर्किट डायग्राम आहे. आता मला तुम्ही सांगणार आहात ह्याच्यामध्ये इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा वर्सेस काय असणार आहेत. विच वर्सेस विच वन इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आर देअर, कशा वर्सेस काय असणार आहेत. हा सांगू शकता, इतकं डिफिकल्ट नाहीये, मग असे तुम्ही सांगितलं होतं. IB versus VBC. VBC. फॉर द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ VEC. VEC, correct. This is the C. This is the shape of this IB versus VBC for the different values of VEC. आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स कशा वर्सेस काय असणार आहेत. IE versus VEC. करेक्ट, IE versus VEC for the VEC. different values of IB. IB. Correct. What will be the output characteristics? बघा काय असणार आहेत. Output characteristics IE versus VEC for the different values of the IB. Okay. आता इनपुट रेजिस्टन्स लिहायचं झाला तर काय असणार आहे. व्हॉट विल बी दी इनपुट रेजिस्टन्स. हा, इनपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असणार आहे. व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ इनपुट रेजिस्टन्स. VBC by IB. करेक्ट. चेंज इन दी VBC डिवायडेड बाय चेंज इन दी IB. कॉन्स्टंट काय करणार आहे आपण. VEC as the constant. And what will be the output resistance? VEC by IE. QVC Correct. by I. Change in the VEC by change in IE for the IB as the constant. For the IB as the constant. Okay. लक्षात राहू दे फक्त, हे ऑलरेडी नोट्स मध्ये आहे. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन वी आर नॉट गोइंग टू रेफर दॅट मच. हा, दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर सगळ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. कारण बघा याच्यावर हाऊ मेनी MCQs आर पॉसिबल. नॉट आय कॅन से 12 MCQs, but nearly 5 to 6 MCQs are possible on this particular point. Okay, हा पॉइंट काय आहे. What is that point? The comparison between common base, common emitter and common collector configuration. Okay, आता बघा जे MCQs, okay, जे MCQs इम्पॉर्टंट आहेत ते मी इथे तुम्हाला टिक करून देतोय. कोणते कोणते बऱ्याचशा वेळी विचारतात. फर्स्ट MCQ, इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट रेजिस्टन्स. ओके, फर्स्ट MCQs ऑफ इनपुट अँड आउटपुट. सगळ्यात कमी इनपुट रेजिस्टन्स कुणाचा आहे. कॉमन बेसचा. त्याच्यानंतर कॉमन इमिटर आणि सगळ्यात जास्त कुणाचा आहे. कॉमन कलेक्टर. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात जास्त आउटपुट रेजिस्टन्स कुणाचा आहे. कॉमन बेसचा आहे. त्याच्यानंतर कॉमन इमिटरचा आणि सगळ्यात कमी कुणाचा आहे. कॉमन कलेक्टरचा. ओके, त्याच्यानंतर करंट गेन किंवा करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर आपण हा बघितलेला आहे, हा पण बघितलेला आहे. बरोबर आहे. आता नेक्स्ट करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर, दिस लेटर इज कॉल्ड एज इटा. ओके, करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर कॉमन कलेक्टरचा कधी आपण रेफर नाही करत. ओके, बट व्हॉट इज दॅट फॉर्म्युला. IE डिवायडेड बाय IB. IE डिवायडेड बाय IB. ओके, दिस इज दी करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर फॉर कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. त्याच्यानंतर हे इनपुट आउटपुट रिलेशन लक्षात ठेवलं तरी चालेल. इफ यू नॉट then it's okay, but what is important here, तुमचा इनपुट करंट कोणता आहे माहित पाहिजे. आउटपुट करंट कोणता आहे माहित पाहिजे. इनपुट व्होल्टेज काय माहित पाहिजे. आउटपुट व्होल्टेज काय माहित पाहिजे. ओके, हे जे 3 पॉइंट आहेत, हे वरचे 3 पॉइंट आणि हे खालचे 4 पॉइंट्स, याच्यावर हाऊ मेनी MCQs आर पॉसिबल. 7 MCQs आर पॉसिबल ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके, कॉमन बेस कॉन्फिगरेशन मध्ये व्हॉट इज द इनपुट करंट माहित पाहिजे. कॉमन इमिटर मध्ये कुठला आहे. हिअर इट इज गिवन. कॉमन कलेक्टर मध्ये कुठला आहे. हिअर इट इज गिवन. ओके, एव्हरीबडी गॉट दिस. ऍप्लिकेशन फक्त लक्षात राहू द्या कशासाठी वापरतोय.
common base configuration, preamplifier, common emitter configuration, audio amplifier, and common collector configuration, impedance matching. म्हणजे ते पर्टिक्युलर त्याच्यावर क्वेश्चन विचारत नाहीत, बट they are just mentioned here why this particular combination has been used. But these 7 are very very important MCQ, that is input resistance, output resistance, current gain, then input current, output current, what is input voltage, and what is the output voltage. These are the very very important MCQs as far as this comparison between common base, common emitter, and common collector configuration is concerned. लक्षात राहील का सगळ्यांच्या? हा, लक्षात ठेवायला असं काही डिफिकल्ट नाहीये. तुम्ही काहीतरी काय म्हणतो त्याला, एखादी ट्रिक वापरून पण बरेचसे लोक लक्षात ठेवतात, किंवा तसंही तुम्ही ऑनलाईनच एक्झाम देणार आहात. सो देर इज नो डिफिकल्टी इन दिस फॉर रिमाइंडिंग. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं असं काही डिफिकल्ट नाहीये की लक्षात नाही राहिलं तरी पण ते तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करता येणार नाही. इट इज नॉट लाईक दॅट. ओके, so these are the important point related to the transistor. What we have seen, first of all we have seen the what I can say, what is the transistor. त्याच्यानंतर त्याचा सिम्बॉल बघितला, त्याचं कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर 3 कॉन्फिगरेशन कुठले, कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर. द 2 मेन इम्पॉर्टंट कॉन्फिगरेशन, कॉमन बेस अँड कॉमन इमिटर. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स काय बघितल्या, कशावर कशा ड्रॉ करायच्या, इनपुट रेजिस्टन्स काय आहे, करंट गेन काय आहे. त्याच्यानंतर सेम फॉर कॉमन इमिटर, इनपुट कॅरेक्टरिस्टिक कशा ड्रॉ करायच्या, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, करंट गेन काय आहे. आणि त्या दोन्ही मधले सुद्धा आपण काय बघितले, दी फॉर्म्युले फॉर इनपुट रेजिस्टन्स ऍज वेल एज दी आउटपुट रेजिस्टन्स. ओके, अँड देन दी रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, म्हणजे अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा अँड बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा. बरोबर आहे. आणि लास्टला काय बघितलं आपण, last the comparison between common base, common emitter, and common collector configuration. Okay, this is the, see